लोकानां निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महामंगलमूर्ति देवनाभ्यो नमः। महानगरपालिकेच्या वतीनं गरुड झेप मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी येऊन स्वच्छतेचा संदेश जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वच्छता विभाग यांच्याकडून गीताच्या माध्यमातून, नाटिकेच्या माध्यमातून आणि विनोदाच्या पथनाट्यातून स्वच्छता संदेश देण्यासाठी संपूर्ण टीम गरुड झेप मित्रमंडळाच्या स्टेजवर येऊन प्लास्टिक कचरा, घन कचरा याबाबत पथनाट्य सादर करण्यात आलं। झाड तोडतो या घर बांधतो या काय सांगू माणसाची गाथा, दादा सांगतो या बाप्पा ऐकतो या पर्यावरणाची ही व्यथा। झाड तोडतो या घर बांधतो या काय सांगू माणसाची गाथा, दादा सांगतो या बाप्पा ऐकतो या पर्यावरणाची ही व्यथा। महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुकुंदवाडी येथील उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त गणेशोत्सव म्हणून गरुड झेप गणेशोत्सव मंडळाची ख्याती आहे। मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गरुड झेप मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि गेल्या 18 वर्षापासून गरुड झेप मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना या ठिकाणी केली जाते आणि अविरतपणे अशा आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव मंडळ साजरा केला जातो। तर आज आपल्या ठिकाणी गणेश मंडळाचे उपाध्यक्ष जी बरसने इथे उपस्थित आहेत। आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की गेल्या 18 वर्षापासून या गणेशोत्सव मंडळाचे गरुड झेपच्या वतीने आणि मित्र मंडळाच्या वतीने जे सामाजिक उपक्रम आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट गणेश मंडळ असा जो पुरस्कार आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। नमस्कार सर। मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, स्वच्छता असेल, या बरेचसे उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात। यावर्षी मंडळाच्या वतीने अष्टविनायकाचा देखावा देखील मंडळातर्फे आम्ही सादर केलेला आहे। मी जास्तीत जास्त नागरिकांना आवाहन करतो की आपण देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे। आणि गेल्या 18 दशक समजा आता झालेले आहेत, 18 वर्ष समजा होत आहेत, तर किती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग आणि कोणाकोणाचं यश करण्यामध्ये याच्यामध्ये आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दिवेकर, अध्यक्ष किशोर अण्णा ठोबे यांनी भरपूर म्हणजे मंडळाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि जास्तीत जास्त याच्यात लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल याच्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि दरवर्षी नवीन नवीन कार्यकर्ते आमच्यासोबत जॉईन होऊन याच्यामध्ये सहभाग नोंदवतात। जन्मताई न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।